सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते आगामी विधान परिषद निवडणुकीकडे म्हणजेच MLC इलेक्शन्स. या निवडणुकीसाठी नुकतीच भारतीय जनता पक्षाने म्हणजेच BJPने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वरवर पाहता ही यादी साधी वाटत असली तरी राजकारणाच्या चष्म्यातून पाहिल्यास या देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षश्रेष्ठींचा एक भयंकर मोठा मास्टर स्ट्रोक लपलेला आहे. या यादीत निष्ठावंतांना न्याय दिला आहे. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींच्या जवळच्या माणसांना ताकद दिली आहे. पण सर्वात महत्त्वाची आणि स्पायसी बातमी म्हणजे यातून कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांना एक अप्रत्यक्ष पण कडक इशारा देण्यात आला आहे. आणि जर या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरले तर असा काही राजकीय भूकंप होईल की ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. चला तर मग हे संपूर्ण राजकीय घडामोडींचं अत्यंत सोप्या पण तितक्याच मसालेदार आणि सविस्तर पद्धतीने विश्लेषण करूया आजच्या व्हिडिओमध्ये. विधान परिषदेच्या 13 मे रोजी रिक्त होणाऱ्या 9 जागा आणि 12 मे रोजी होणाऱ्या एका जागेची पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. संख्याबळानुसार भाजपचे 5 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. सर्वांना वाटत होतं की भाजप यावेळी कोणा मोठ्या नेत्यांना, बाहेरून आलेल्या नेत्यांना किंवा सेलिब्रिटींना तिकीट देईल. पण मंगळवारी रात्री जेव्हा भाजपचे महासचिव अरुण सिंग यांनी दिल्लीतून यादी जाहीर केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपने सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय बेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या 5 जणांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव ज्यांना 2030 पर्यंतचा कार्यकाळ मिळेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता सर्व नावे हे कित्येक वर्षे पक्षात सतरंजा उचलणाऱ्या आणि पक्ष संघटनेसाठी घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांची आहेत. बाहेरून आलेल्यांना सगळं मिळतं, निष्ठावंतांना काय, या आरोपाला भाजपने या यादीतून चोख उत्तर दिलं आहे. या यादीत सर्वात जास्त चर्चा आहे ती प्रमोद जठार यांच्या नावाची. प्रमोद जठार हे कोकणातील भाजपचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते. गेल्या काही महिन्यात कोकणात भाजपला जे मोठं यश मिळालं आहे त्यात जठार यांच्या सिंहाचा वाटा आहे. पण इथे खरी पॉलिटिकल गेम वेगळीच आहे. कोकण म्हटलं की गेली अनेक वर्षे फक्त एकच नाव समोर येतं, नारायण राणे. राणे कुटुंबाचा कोकणावर आणि विशेषतः तिथल्या भाजपवर मोठा प्रभाव आहे. पण प्रमोद जठार यांना विधान परिषदेवर पाठवून भाजपने एका दगडात 2 पक्षी मारले आहेत. एकीकडे कोकणातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे तर दुसरीकडे नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे हा मेसेज दिला आहे की कोकणात पक्ष फक्त एका कुटुंबावर अवलंबून नाही, पक्षात घाम गाळणाऱ्या इतर नेत्यांनाही मोठे पदे मिळतील. हा राणे कुटुंबासाठी एक प्रकारचा चेक मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या यादीतून पक्षातील अंतर्गत समतोल अतिशय हुशारीने साधला आहे. चला ते कसं पाहूया. सर्वप्रथम सुनील कर्जतकर हे जनसंघाच्या काळापासूनचे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यांना उमेदवारी देऊन भाजपने जुन्या मुंडे समर्थकांना मोठा आनंद दिला आहे. त्यानंतर संजय बेंडे. नागपूरचे संजय बेंडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आणि भाजप यांच्यात समन्वय साधणारे ते महत्त्वाचे दुवे आहेत. सहकार क्षेत्रातील या मोठ्या नेत्याला संधी देऊन विदर्भात पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे. या सोबतच ठाण्यामधून डॉक्टर माधवी नाईक ज्यांनी महिला आघाडीत मोठं काम केलं आहे यांना संधी देऊन महिला आणि ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिलं आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आणि शंकरराव कोल्हेंचे नातू यांना तिकीट देऊन विखे पाटील आणि काळे कुटुंबासमोर एक नवं राजकीय आवाहन उभं केलं आहे. आता ह्या बातमीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांची इच्छा आहे की ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणजे मतदान न होता सामंजस्याने जागा वाटून घ्याव्या. पण राजकारण इतकं सोपं असतं तर मजा काय. महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याची ही बातमी आहे. पण जर उद्धव ठाकरे यांनी खरोखरच उमेदवारी अर्ज भरला तर काय होईल, इथेच खरा ट्विस्ट आहे मित्रांनो. जर ठाकरे रिंगणात उतरले तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना शांत बसणार नाही. शिंदे गट आपला 3रा उमेदवार, अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवेल.
जर अतिरिक्त उमेदवार आला तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. मग सुरू होईल आमदारांची फोडाफोडी, क्रॉस वोटिंग आणि करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनीती. एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत पराभूत करणे ही त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी इगो बॅटल म्हणजेच अहंकाराची लढाई असेल. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जर उभे राहिले आणि तिथे दगाफटका झाला तर महाविकास आघाडीसाठी ती मोठी नामुष्की ठरेल. त्यामुळे उद्धव ठाकरे खरंच ही जोखीम घेणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. मित्रांनो, विधान परिषदेची ही निवडणूक फक्त एक साधी निवडणूक राहिलेली नाही, ही एक महाभारतासारखी राजकीय लढाई बनली आहे. भाजपने अतिशय शांतपणे आपले प्यादे पुढे केले आहेत. त्यांनी प्रादेशिक समतोल राखलाय, महिलांना संधी दिले, निष्ठावंतांना न्याय दिलाय आणि त्याचवेळी मित्रपक्षांना तसेच स्वपक्षातील दिग्गजांना म्हणजेच राणेंना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. आता चेंडू महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या कोर्टात आहे. तर उद्धव ठाकरे या आखाड्यात उतरले तर ही निवडणूक राज्याच्या इतिहासातील सर्वात थरारक निवडणूक ठरेल, यात काही शंका नाही. पडद्यामागे आमदारांच्या गाठीभेटी, फोनाफोनी आणि खोक्यांच्या चर्चांना उधाण येईल. पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे बॉम्ब फुटणार आहेत. तोपर्यंत आपली सीट बेल्ट बांधून ठेवा, कारण राजकीय हवामानाचा अंदाज अति वादळी होणार आहे, हे मात्र नक्की. बाकी या संपूर्ण यादीवर तुमचे काय मत, तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.